वाघमारेंना जागायच्या आत त्यांना सरप्राईज देऊया. एक मिनिट, वाघमारेंना जाग तर आली नसेल ना? नाहीतर त्या उठल्या असतील आणि माझा सगळा प्लॅन फसायचा. एकदा चेक करतो ते उठल्यात का ते. लाईट लावू का नको? नकोच, उगाच सगळे जागे होतील. यो सत्या सुरवे अख्ख्या साताऱ्यासमोर हे कबूल करतोय. माझं लई प्रेम आहे तुमच्यावर, आय लव्ह यू वाघमारे, आय लव्ह यू वाघमारे. मम्मी साहेब पाहिलं का रातच्याला किचन मध्ये काय चाललंय या दोघांचं? बया प्रेमामध्ये पार येडे झालेत एकमेकांच्या. वा 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 वा, आम्हाला समजायला येड्यात कडून असं चोरून चोरून भेटता बाई तुम्ही. काय सुरू एवढ्या रात्रीचं काय चाललंय तुमचं? अहो मम्मी साहेब तसं काहीच नाही. मम्मी अगं मी फक्त कॉफी बनवत होतो आणि एकटाच होतो मी. वय आणि मी आले आणि अचानक समोर दिसल्यावर मी घाबरून ओरडले. ए ने बेट तू काय येड्यात काढू नका आम्हाला. त्याच्या आधी पण रंग्यात हजारदा पकडलंय आणि तरी मी तुम्हाला अजून कारण द्यायचेच वय. उगा असा सासूपणाचं आव्हान नका माझ्यामुळे सांगून ठेवते. मम्मी तू वाघमारेंना काय बोलू नको, त्यांची काही चूक नाही ह्याच्यात. ए सत्या बरोबर आहे माया तुझं. या आधी यांना हजारदा पकडलं तरी कारण देत आहेत परत परत. कशाला चोरून भेटता रे तुम्ही? अहो चोरून नाही भेटलो, मग काय ठरवून भेटला होता? ठरवून पण नाही भेटलो, मग कसं भेटला होता? सांगितलं ना मी फक्त कॉफी बनवत होतो. हे बघा ही तुमची कारण आहेत ना ती आता रोजची झालीत.
बरोबर बोलतो चित्रकार. मग आम्हाला वेड्यात काढायला बघू नका तुम्ही. ही तुमची सगळी कारणं कळतात आम्हाला. बरोबर आहे चित्रकाराचं. हा, आम्हाला काय फसवता का रे तुम्ही? हा, खरंच आहे चित्रकाराचं. आमच्याशी खोटं बोलताय. बरोबर बोल चित्रकार. हा, एवढं सगळं करण्यापेक्षा मग राहा ना नवरा बायको सारखं. करेक्ट बोल चित्रकार. हा, हे बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, तुम्हाला जर असं एकत्र राहायचं असेल तर सरळ त्या काउन्सिलर मॅडमला फोन करून सांगून टाका की घटस्फोट रद्द करा म्हणून. हा, सांगून टाका, सांगून टाका. हो हो चित्रकार. काही येडत करते काय मला? ए सत्या, काय सांगून टाकायचं ना? सांगून टाका म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपण त्यांच्यानुसार कशाला वागायचं. त्या कोणात आपल्याला सांगणाऱ्या. मी फक्त माझ्या मम्मीचं ऐकतो, बाकी कोणाचं ऐकत नाही. माझ्या लेकरा ककरा वागरा. होय सत्यदा, ही स्पेशल कॉफी कोणासाठी बनवली आहे? माझ्यासाठीच की, आणि कुणासाठी बनवणार आहे? आधी कधी असं स्वतःसाठी बनवलं नाहीये काही. ओ वहिनी, एकदा सांगितलं ना, माझ्यासाठीच बनवली होती कॉफी. आणि वाघमारे काय हो, तुम्हाला काय एवढं वरडायची गरज होती? आता थंडीचे दिवस आहेत म्हणल्यावर माणूस स्वेटर आणि कान टोपी घालणारच ना. असं कुठं असते वे? बरोबरच आहे माझ्या सत्याचं. ही नाही वाटू कशाने बरोबर की काय माझं लेक काय बुद्ध दिसतंय वरडायला. हा, जा झोप आपल्या खोलीत. जाई झोपायला. हा, 5 मिनिटात पोहोचतो. उशीर पण होऊ शकतोय, पण येतो. ए सत्या, आवरून झालंय ना तुझं? मग कशाला थांबलायस? जा की निघ. सत्या, मंजूसाठी थांबलायस ना? जावा दोघं, मी बोलतो त्या मॅडमशी. तसं काय नाही, पण जर त्यांना सोडायचं असेल तर मी सोडू शकतो. सत्या, रिक्षाने जाईल किती? साताऱ्यात काही कमी रिक्षावाले आहेत का? काही नाही भेट. आणि तुला जायचं खायच्या संगट? नाही नाही, मी जाईन माझी. हा, मग मी बी निघतच होतो. वेळ झाली जाय बाहेर जायची. येतो मी. पप्पा, मम्मी साहेब, येते मी पण. बघितलं का? काहीतरी करायला पाहिजे बघा. आजकाल एकत्र येणं जाणं लय वाढलंय. मला तर वाटतंय ती पहाटेची कॉफी बी त्यांच्यासाठीच बनवली होती बघा. मम्मी, अडवायचं कसं? मी सत्याला बराबर ओळखते. त्याला जे करायचंय का नाही तेच करणार त्यो. आपण सत्याला नाही, नेबुलेटला अडवायला पाहिजे. हा बरोबर आहे, पण त्यासाठी करायचं काय? सपनी, मला सांग, आपल्या शत्रूचा शत्रू आपला कोण? ते आता शत्रूलाच माहिती असेल की. आपल्या शत्रूचा शत्रू आपला कोण? कोण? आता कोण? तेच माहित नाही मला, म्हणून तू बोलते. नाही तर नाकाचा शेण हाणतीन तुला एवढं सतत कळत नाही रे. कुठल्या तरी महान व्यक्तीनं म्हणलंय
का आपल्या शत्रूचा शत्रू आपला दोस्त असतोय. होय असे होय असेल असेल. तेव्हा आता नवीन दोस्त बनवायची वेळ आलीये. होया नवीन दोस्त कोण? आता इतक्या बानी कशाला फोन करते कोणाला ठाऊक. हॅलो माया सुर्वेस पेक. नाही काय काम हाय का भांडायसाठी फोन केलाय? अहो आत्याबाई, तुमची विचारपूस करायला फोन केलाय. सत्य आणि मंजिरी वेगळे झाले पाहिजेत असंच वाटतंय ना तुम्हाला? मग आपल्याला भांडण करून चालायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याला युती करावी लागल. पार्टिशन वाली युती युती. वय भेटाल का एकदा? मग सांगते समज इसकटून. चालतंय की. नाही कुठंस भेटायचं? सांगते. स्टील एटिंग. चालतंय की येते. सत्या इथं काय करतोयस? ते बी एवढ्या सकाळी? काय बोलायचं होतं का? बोल लवकर, मला हजेरी लावायचंय. वाघमारे, ते तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. आज पहाटे माझ्यामुळे तुम्हाला मम्मीचा ओरडा खायला लागला. ते ठीक आहे, पण मला हा प्रश्न पडलाय का एवढ्या सकाळी तू काय करत होतास रे किचन मध्ये? अहो तुमच्यासाठी ते स्पेशल कॉफी बनवत होतो. स्पेशल कॉफी माझ्यासाठी का? हीच ती वेळ आहे वाघमारेनं खरं सांगून टाकायची. सांगू काय? ते आपलं सहजच. आता तुमच्या हातून बी एवढं मोठं काम झालं. मला बी तात्यासाहेबांनी प्रचार प्रमुख म्हणून नेमलं. मग म्हणलं जरा सेलिब्रेशन करूया आपल्या खास मैत्रिणीसोबत, म्हणून बेत केला होता. पण सगळंच गणित फसलं. असू वाघमारे, खरंच सॉरी. सत्या, मला अजिबात आवडलेलं नाही. काय? दोस्तीचा नियम मोडलायस तू. वाघमारेंना माझं खरं इंटेन्शन कळलं का काय? काय म्हणतील आता त्या? कोणता नियम मोडलाय मी? तूच बनवलेले नियम तूच विसरलास वे. तूच म्हणायचास ना दोस्तीत थँक्यू नाही बोलायचं, सॉरी नाही बोलायचं. असू दे, एकदाच हे प्रकरण संपलं ना की तुला बी जरा वेळ मिळेल. मग करू की मस्त सेलिब्रेशन. चालेल? चालतंय की. बर चल, मी निघते, मला लई उशीर होते. सत्या, शाक्यावर नाही जायचं आज? का इथंच थांबायचंय पहारा देत? वय निघतोच. सावकाश जा. चल, मंजू आली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. रणुजय, अभिनंदन वाघमारे. या. अहो तुमच्यामुळेच अहो आपल्याला सुखरूप मिळालाय आणि तुमच्या चांगल्या कामगिरीबद्दल आम्हा सर्वांकडूनच हे तुम्हाला स्पेशल गिफ्ट. हे घ्या. उघड की. हा,
अरे वा मंजू, खरंच खूप छान काम केलंस. म्हणजे आज तू अबूचा जीव वाचवला आणि आपलं जे ब्रीद वाक्य आहे, सदरक्षणाय खल निग्रहणाय, ते सार्थ केलंस. मला तुझा खूप अभिमान वाटतो. मलाच काय, आम्हा सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे. हा, आणि इथून पुढे आपल्या सगळ्या चांगल्या कामांच्या नोंदी या डायरीमध्ये ठेवायच्यात काय. थँक्यू सर. पण खरं सांगू, या कामगिरीचं श्रेय आपण तात्यासाहेबांना दिलं पाहिजे. कारण त्यांनी टीप दिली म्हणूनच आपण अबूला शोधू शकलो. हो ते खरं आहे, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तात्यासाहेब आपल्याला काय मदत करतील पण? कारण मी त्यांच्यावरचा वार झेलला होता आणि त्यांनी शब्द दिला होता की ते त्याची परतफेड करतील. आणि तसंही अडचणीच्या वेळी तात्यासाहेब नेहमी धावून आलेत आपल्याला. हो रणविजय, तात्यासाहेब एक दिलदार माणूस आहेत आणि ते नेहमी ऍक्टिव्ह असतात समाजात, लोकांना मदत करण्यासाठी. आपली कितीतरी वेळा मदत केली आहे त्यांनी. इतकंच काय, सत्य आणि मंजूच्या लग्नामध्ये गण्या फिरंगीला मारून त्यांनी आपल्या हवाली केलं होतं आणि त्यांनी साक्ष दिली म्हणून तो आज जेलमध्ये. मला काय वाटतं, तात्यासाहेबांनी जर आपली एवढी मदत केली, आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे अबूचा जीव वाचवण्यासाठी, मला वाटतं आपण स्वतः जाऊन तात्यासाहेबांचे आभार मानले पाहिजेत. येस सर. रणविजय, आय थिंक यू शुड कम विथ मी. ठीक आहे सर. अरे बघताय काय, एक लक्षात ठेवा, आता अजून जोमात कामाला लागलं पाहिजे. आता काहीही झालं तरी हे अंमली पदार्थाचं रॅकेट साताऱ्यातून हद्दपार झालंच पाहिजे. येस सर. लागा कामाला. बलमा, हसू नको हा. तोंड बंद कर तुझं. काय लागा तुझं नशीब आहे, तू त्यांच्यासाठी कॉपी करायला लवकर उठला आणि त्या तुलाच घाबरून ती कॉपी पण सांडली. मला काय वाटत नाही सत्य तू ह्या जन्मात त्यांना सांगशील म्हणून. मला वाटते म्हातारपणी बोलशील तू, माझं तुझ्यावर प्रेम आहे पुली, मुलगी पण मला माझं पण तुझ्यावर प्रेम आहे, आपण दोघं देखला जाऊ पुली महाबळेश्वरला, नको 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 तिकडं लय थंडी असते. बलमा, बास झाला, ग बस आता. सत्या, मी सांगतोय ते कर, वाघ मारायला जाऊन बोल. आणि आता कॉपी वगैरे नको, डायरेक्ट गुलाब घेऊन डायरेक्ट दे, आता बोलून टाक. लय शहाणा आहेस. अरे वाघमारे साध्या माझ्या समोर आल्या ना तर तोंडातनं शब्द फुटत नाही माझ्या, आणि गुलाब देऊ त्यांना. मी असलं कधी केलेलं नाही. अरे सत्या, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. अरे आता माघार घ्यायची नाही आपण बरं का, कारण पुलावरनं पाणी लय गेले, त्या पुरात आपण सूर मारायची, पलीकडे निघून सगळं बोलून टाकायचं. मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेतोय. मी सांगतोय तसं एकदा कर, विषय संपला. नाही नाही, एकदा बिगदा काय नाही, चांगलं दोनदा ऐकलंय तुझं आणि दोन्ही वेळा तोंडावर पडलोय, त्यामुळे आता काय सांगू नको. अरे भावा, तू फक्त एकदा ऐक माझं, हे प्लॅन सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. एकदा विश्वास ठेव भावा, फक्त एकदा. नक्की? अरे हो तर, बलमाची 100% गॅरंटी आहे. तर बघ, जवळ असा कॉन्फिडन्स ठेवायचा आणि तसा पहिल्यासारखा कसा वाघ होतास तू, वाघ असं वाघासारखं राहायचं, असं गुलाब घेऊन जायचं आणि सोबत एक कविता पण पाठ कर. कविता कशासाठी? अरे वाघ माने त्याशिवाय इम्प्रेस कशा होणार. अरे पुरीनं अशी कविता ऐकून दाखवली ना तर पुरी इम्प्रेस होतात आणि हो म्हणतात. एखादी कविता आठव. होय काय? बरं थांब, आठवतो. हा, प्रेम कर बिल्लासारखं पानावरती खोचलेलं, ही कविता म्हणतो. आता काय बिल्लो कोण? ही बिल्लाची कविता आहे काय? ए याडे, अरे विशेषण आहे ते, तात्यांची कविता आहे. काय बोलतो? आपल्या तात्यासाहेबांची कविता आहे? अरे शपथ, आपले तात्यासाहेब खरंच ग्रेट. तात्यासाहेब तुमचं कौतुक 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 कौतुक. खरंच रे, आपलं तात्यासाहेब खरंच ग्रेट आहेत, राजकारणात मोठे आहेत आणि कविता पण करतात. नाजच नाही करत तात्यासाहेबांचा. ए अडाणी, तात्या म्हणजे आपला तात्यासाहेब नाही, विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रजांची कविता आहे. अच्छा, ते कुसुमाग्रज होय. हा, जाऊ दे, मी हीच कविता ऐकवतो वाघमारेंना, चांगली कविता आहे. अरे सत्या, अरे मुलींना असे रेडीमेड कविता आवडत नाहीत, दुसऱ्याच्या कविता ऐकून दाखवायची नसतात, आपल्या स्वतःच्या भावना त्यामध्ये घातलेली कविता मुलींना आवडती. म्हणजे तुला काय म्हणायचंय,
मी स्वतःच्या हातानं वाघमाऱ्यांसाठी कविता लिहू? गुरुची आहे तू स्वतः लिहायची वाघमाऱ्याने कविता. ए नाही रे, मी काय कविता बिविता लिहिली नाही कधी, मला नाही जमणार. सत्या मी मागाशी काय म्हणलो, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. बघ तू आता प्रेमात पडलायस, अरे तू फक्त लिहायला बस आणि वाघमाऱ्यांचा चेहरा फक्त आठव. बघ पेनाच्या टोकातनं शाहीरूपी शब्द कसं बदा 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 पडते ती. बर ठीक आहे, आता तू म्हणतोस तर हे बी करून बघूया. हा मला वही आणि पेन दे जरा. वही पेन घे. सत्या तूच काल ऐक आता, डाळिंबाचं ओठ तुझं नि हरणी सारखी चाल, 100रातली एक तुरानी माझी इरसाल. वा इरसाल. तुझ्या नुसत्या नजरेनं जीव घायाळ होतो, वाघमारे नावाची माळ मी रातभर जपतो. जपतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. बास झाले आता निस्ते शब्दांचे खेळ, तुझ्या माझ्या श्वासांचा आता जमू दे मेळ. वा 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 सत्या, काय लिहिलंयच माहितीये का तू, काय लिहिलंय, जिंकलायच भावा तू. ही फक्त कविता वाघमाऱ्यांना ऐकव आणि वाघमाऱ्याची नवशीप मिळाली म्हणून समज. ए नाचा